तर हे सगळं सुरू असताना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता पप्पू या शब्दाची सुद्धा एंट्री झाली आहे। ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी काल राहुल गांधींच्या स्टाईलमध्ये वरळीतल्या कथित बोगस मतदारांवर प्रेझेंटेशन दिलं। त्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचे पप्पू बनू नये असा टोला लगावला। भाजपकडून राहुल गांधींची खिल्ली उडवली जात होती तो धागा पकडत फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला। आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये। राहुल गांधींनी मोठी स्क्रीन लावून त्याच्यावर इकडून तिकडे येरझाऱ्या घालायच्या आणि खोदा पहाडावर चुहा भी नाही निकला अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं। दुर्दैवाने तेच काल या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे। त्या संदर्भात इलेक्शन कमिशनने चॅलेंज देऊन ते कुठलाही त्या ठिकाणी योग्य पुरावा देऊ शकले नाहीत। त्याच्यामुळे माझी एवढीच अपेक्षा आहे की किमान तुम्ही राहुल गांधी बनू नका।